भारताचा खरा मित्र रशिया हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. भारताचा खरा मित्र, अस्सल मित्र, परम मित्र रशिया आहे. पहिल्यापासूनचा मित्र रशिया आहे. म्हणून भारताने रशिया देशासोबत संबंध चांगले ठेवले पाहिजे, घट्ट संबंध ठेवले पाहिजे, घट्ट संबंध ठेवले पाहिजे, पक्की मैत्री केली पाहिजे. संबंध तोडू नये. कोणाचं ऐकून, कोणा देशाचं ऐकून, कोणाच्या नादी लागून रशियासोबतचे संबंध तोडू नये, रशियासोबत शत्रुता करू नये. कारण रशिया हा आपल्याला अगोदरपासून, पहिल्यापासून मदत करत आलेला आहे. अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात रशियानेच आपल्याला मदत केलेली आहे. प्रत्येक बाबतीत, प्रत्येक गोष्टीत रशियाच आपल्यासाठी धावून आलेला आहे. म्हणून रशियानेच आपला पेच प्रसंग सोडवलेला आहे. रशियानेच आपल्याला मदत केलेली आहे. कोणत्याही बाबतीत असो, शस्त्राच्या बाबतीत असो, आर्थिक बाबतीत असो, या कोणत्याही बाबतीत असो, रशियानेच आपल्याला मदत केलेली आहे. म्हणून भारताने रशियाला कधीही विसरू नये, रशियासोबतचे संबंध कधीही तोडू नये. उलट भारताने रशियाची उपकार मानायला पाहिजे. रशियासोबत आणखीनच चांगले संबंध मजबूत करायला पाहिजे. रशियासोबतचे संबंध आणखीनच घट्ट करायला पाहिजे. रशियासोबत आणखीनच दाट मैत्री करायला पाहिजे. कारण रशिया हा एक चांगला देश आहे, प्रामाणिक आहे, अस्सल देश आहे, इमानदार आहे, प्रामाणिक आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, जाणता आहे, संघर्षी आहे, ध्येयवादी आहे, सत्यवादी आहे, प्रेमळ आहे, सुंदर मनाचा आहे, सुंदर विचाराचा आहे, गुणवत्तेचा आहे, पराक्रमी आहे, बलाढ्य आहे, बलशाली आहे, परोपकारी आहे, उद्धारी आहे. म्हणून भारताने रशियाकडे दुर्लक्ष करू नये, रशियासोबतचे चांगले संबंध तोडू नये, रशियाला नाराज करू नये, रशियाला दुखी करू नये. भारताने उलट रशियासोबतचे संबंध आणखीन मजबूत करावे, जेणेकरून रशिया आपल्याला पुढेही असाच मदत करत राहील. अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात आपल्याला आर्थिक मदत करत राहील, शस्त्राच्या बाबतीत मदत करील, आणखीन कोणत्या गोष्टीच्या बाबतीत मदत करील, आपल्याला सहकार्य करील, आपल्या मदतीला धावून येईल आणि हवे ते पाहिजे ते सहकार्य आपल्याला करेल. म्हणून रशिया या पराक्रमी देशाला, या प्रामाणिक देशाला, या इमानदार देशाला भारताने कधीही विसरू नये. रशियाने केलेली अगोदरची मदत, अगोदरचे उपकार, अगोदरची माणुसकी भारताने कधीही विसरू नये. दुसऱ्या देशाचं ऐकून, या इतर कोण्या देशाचं ऐकून, या कोण्याही कारणाने, कोणत्याही कारणाने, कुठल्याही कारणाने भारताने रशियासोबतचे संबंध तोडू नये. रशियाची मैत्री तोडू नये. जर भारताने रशियासोबतची मैत्री तोडली, रशियासोबतचे संबंध तोडले, तर भारताचं चांगलं होणार नाही. कारण रशियाच हा खरा अस्सल खरा मित्र भारताचा आहे. भारत आर्थिक संकटात सापडल्यावर, भारत अडचणीत सापडल्यावर खरा मदत करणारा देश कोणता आहे? तो रशिया आहे. म्हणून भारताने याची जाण ठेवावी, जाणीव ठेवावी, भान ठेवावं, समाधान ठेवावं, सावधानता ठेवावी, सतर्कता ठेवावी, नेहमी सावधान राहावं.
कोण चांगला, कोण वाईट, कोणता देश चांगला, कोणता देश आपला, कोणता देश परका, कोणता देश मदत करील, कोणता देश अस्सल खरा मित्र, कोणता देश शत्रू, कोण मतलबी, कोण चांगला, कोण अतिस्वार्थी, कोण प्रामाणिक, कोण माणुसकीचा, कोण जवळचा, कोण दूरचा परका, कोण आपला, याचा विचार भारताने केला पाहिजे. भारताने योग्य निर्णय घेतला पाहिजे. भारताला जर स्वतःला मजबूत करायचं असेल, बलवान करायचा असेल, बलशाली करायचा असेल, एक संधता टिकून ठेवायची असेल, आणि मजबूत स्ट्रॉंग बनायचं असेल, प्रगती करायची असेल, प्रगतशील विकसित व्हायचा असेल, तर भारताने रशियासोबतचे संबंध कधीही तोडू नये, कधीच तोडू नये. उलट भारताने रशियासोबतचे संबंध घट्ट करायला पाहिजे, रशियासोबतची मैत्री पक्की करायला पाहिजे. नेहमीसाठी रशियासोबतचे संबंध चांगले करायला पाहिजे. कारण रशिया हाच भारताचा खराखुरा मित्र आहे, शस्त्रास्त्रे पुरवणारा मित्र आहे, मदत करणारा मित्र आहे, तेल पुरवणारा मित्र आहे. कारण पहिल्यापासूनच, अगोदरपासूनच रशियाने भारताला बऱ्याच वेळा, कितीतरी वेळा मदत केलेली आहे. म्हणून भारताने रशियासोबतचे चांगले संबंध कधीही तोडू नये, रशियासोबतची मैत्री तोडू नये. कारण भारताने जर रशियासोबतची मैत्री तोडली तर भारताला आणखी धोका होईल, आणखी संकटी भारत अडचणात सापडेल. आणि मग रशियासोबतचे संबंध तोडल्याने, रशियासोबत शत्रुता केल्याने, रशियाच्या विरोधात गेल्याने भारताला रशिया मदत करणार नाही, कदापि मदत करणार नाही. अगोदरचे नातेसंबंध रशिया विसरून जाईल, सर्व काय विसरून जाईल. कारण रशियाच्या विरोधात जर गेलं, रशियासोबत जर शत्रुता केली, दुसऱ्या देशाचं ऐकून, इतर देशाचं ऐकून रशियासोबतचे संबंध जर तोडले, तर मात्र रशिया गुपचूप बसणार नाही, शांत बसणार नाही, तोही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भारताने वेळी सावधान व्हावं, भारताने वेळी सतर्क व्हावं, भारताने भान ठेवावं, भारताने वेळी जागं व्हावं. आणि काय खरं आहे, काय वास्तविकता आहे, काय सत्यता आहे, कोणती परिस्थिती कशी आहे,